मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला. या वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे किंवा वारकरी संप्रदायाची ज्या तत्वज्ञानाची बैठक आहे ती ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर आहे. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानोबरायांनी पाया रचला म्हणजे या वारकरी संप्रदायाची जी ठेवण आहे, वारकरी संप्रदायाची ही इमारत उभा राहिली ती ज्ञानोबरायांच्या वाङ्मयावरती उभा राहिली. ज्ञानेश्वरी असेल, अनुभवामृत असेल, चांगदेव पासष्टी असेल, हरिपाठ असेल किंवा अभंग रचना असतील, या संतांच्या या ज्ञानोबरायांच्या वाङ्मयावर ही ज्ञानोबरायांची ही वारकरी संप्रदायाची इमारत उभा राहिली. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान इतकं महान आहे. श्रीसंत जोग महाराजांची पुण्यतिथी शताब्दी महोत्सव झाला महाराज बरोबर. आणि शताब्दी महोत्सवामध्ये आदरणीय गुरुवर्य शास्त्री बाबांचं कीर्तन होतं. 6व्या दिवशीच कीर्तन होतं बाबांचं. बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलं, आज कीर्तनामध्ये जरी शिकलेली माणसं बसलेली असली, सुशिक्षित असली, तरी या सुशिक्षितपेक्षा ज्ञानोबराय शिकलेली किंवा सुशिक्षित असं नाही, ज्ञानोबराय या जगापेक्षा आणि या विज्ञानापेक्षाही ॲडव्हान्स आहेत ज्ञानोबराय. कारण ज्ञानोबरायांचे जे तत्वज्ञान आहे, ज्ञानोबरायांचे जे सिद्धांत आहेत, आज कुठेतरी विज्ञानाच्या गवसणीमध्ये यायला लागलेत. एक तुम्हाला एक थोडं सांगतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबरायांचे सिद्धांत एवढे महान आहेत, जी विद्यापीठाच्या स्तरावर आमचे फड महाराज PhD करतात तिथं विद्यापीठामध्ये. कुठं बसलेत ते? हा असं का? बर हा, फड महाराज विद्यापीठामध्ये PhD चालू आहे त्यांची. विद्यापीठाच्या स्तरावर ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शिकवला जातो. म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या स्तरावर, आणि आपण गावामधले टपरी पुढे फिरणारे पोरं काय त्या ज्ञानेश्वरीमध्ये, टपरी पुढे हिंडणारी माणसं काय म्हणतात, काय त्या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी जर पाहिली तर ज्ञानोबरायांची एवढे महान सिद्धांत आहेत. सिद्धांताचं जर बाजूला राहिलं, ज्ञानोबरायांच्या दृष्टांताची सुद्धा आज विज्ञानाने लावलेल्या शोधाला सुद्धा बरोबरी करू शकत नाही ज्ञानोबरायांची दृष्टांत. एक सांगतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. सूर्य उदयाला येतो आणि अस्ताला जातो बरोबर आहे, बोला. सूर्य उदयाला येतो ना अस्ताला जातो बरोबर आहे का? बोला ना, बरोबर आहे का? नाही. सूर्य उदयालाही येत नाही ना अस्तालाही जात नाही, पृथ्वी फिरते. सूर्य एका जाग्यावर काय स्थिर आहे बरोबर. सूर्य एका जाग्यावर स्थिर आहे, पृथ्वी फिरत राहते, सूर्य स्थिर आहे. सूर्य उदयालाही येत नाही, अस्तालाही जात नाही, पृथ्वी फिरते. स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यामुळे दिवस रात्र होतात. पृथ्वी फिरते, सूर्य स्थिर आहे, हा शोध विज्ञानाने जास्तीत जास्त किती वर्षापूर्वी लावला असेल? मामा सांगा तुम्ही, उद्धव मामा, किती वर्षापूर्वी लावला असेल? जास्तीत जास्त 200 वर्ष धरू आपण, 200-300 वर्ष. 300 वर्षाच्या आतला तो शोध आहे. ज्यानं हा शोध लावला तो विज्ञानामध्ये देव झाला. पृथ्वी फिरते, सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते, हा जो शोध लावला, ज्यानं लावला त्याला सगळी देव मानायला लागले विज्ञानामध्ये. तो एवढा मोठा शास्त्रज्ञ झाला, एवढा मोठा सायंटिस्ट झाला, सगळ्या जगामध्ये त्याचं नाव घ्यायला लागले. परंतु हा जो शोध आहे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 750 वर्षापूर्वी सांगितला. ज्ञानोबराय म्हणतात ना तरी उदो असतो चिनी आभासे. ज्ञानोबरायांनी हा जो दृष्टांत दिला, जो नैष्कर्म्यवान पुरुष असतो
कर्म करत असताना दिसतो, पण तो पुरुष कर्म करत नाही, हा सिद्धांत सांगत असताना ज्ञानोबांनी दृष्टांत दिला सूर्याचा. सूर्य उदयाला येतो आणि मावळतो असं आपल्याला दिसत असेल, पण ते तसं होत नाही. उदयाला येणं आणि अस्ताला जाणं हा आभास आहे सूर्याच्या बाबतीमध्ये. हा आपल्या अंतकरणामध्ये आपल्या डोळ्याला दिसणारा तो भास आहे, सूर्य उदयाला येणं अस्ताला जाणं. परंतु जसं नैष्कर्म्यवान पुरुष असतो, कर्म करताना दिसतो. ज्ञानोबराय म्हणतात मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे, ते देखून लोक पिशे करता म्हणती. लोक त्याला करता म्हणतात, परंतु तो कर्म करत नाही. जसं सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते, परंतु आपल्याला भासत असताना सूर्य फिरल्यासारखा दिसतो. असं वाटतं का नाही? म्हणजे ज्ञानोबरायांचा सिद्धांत असा आहे, नैष्कर्म्यवान पुरुष कर्म करत नाही, पण कर्म करताना दिसतो. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला सूर्याचा. म्हणजे जर ज्ञानोबरायांच्या दृष्टांताची बरोबरी आज विज्ञान सुद्धा करू शकत नाही, तर ज्ञानोबरायांच्या सिद्धांताची बरोबरी काय करणार आहे? विठाला असं असणारं तत्वज्ञान ज्ञानोबरायांचं. या तत्वज्ञानाची बैठक ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायासाठी दिली. आणि वारकरी संप्रदाय या मराठी साहित्यामध्ये 3 प्रकारचे कवी होऊन गेले. 3 प्रकारचे. एक संत कवी आहेत, एक पंत कवी आहेत आणि एक तंत कवी आहेत. मराठी साहित्यामध्ये 3 प्रकारचे कवी: पंत कवी, तंत कवी आणि संत कवी. संत कवी ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, गोरोबा काका, सावता महाराज चोखोबराय यांना संत कवी म्हणतात. मुक्ताबाई, जनाबाई हे संत कवीमध्ये येतात. पंत कवीमध्ये मुक्तेश्वर असतील, वामन पंडित असतील, यांच्या ज्या आर्या आहेत ते पंत कवीमध्ये. आणि तंत कवी तंतुवाद्यावर जे केलं जातं त्याला काय म्हणतात? तंत कवी. म्हणजे काय? तंतुवाद्यावर जे काव्य तयार केलं जातं त्याला तंत कवी. बरेच आता सुज्ञ माणसं आहेत, सांगायची विस्तार करायची गरज नाही, ते तंत कवी. पंत कवीचं काव्य आणि संत कवीचं काव्य आणि तंत कवीचं काव्य या तिन्ही काव्यामध्ये फरक असा आहे. तंत कवीचं काव्य नाशिवंत देहाचं वर्णन करणारं काव्य म्हणजे तंत कवीचं काव्य. स्त्रियाच्या सौंदर्याचं वर्णन करणारं काव्य म्हणजे तंत कवीचं काव्य. पंत कवींचं काव्य असं आहे, स्वतःच्या बुद्धीचं कौशल्य दाखवणारं काव्य म्हणजे पंत कवीचं काव्य. त्या पंत कवीच्या काव्यामध्ये जर अर्थ पाहिला तर अर्थ क्षुल्लक निघू शकतो, परंतु शब्दाची व्यापकता एवढी असते आणि शब्दाची व्यापकता पाहत असताना शब्द एवढे व्यापक पाहिल्याच्या नंतर अर्थ येतो क्षुल्लक. म्हणजे काय? डोंगर पोखरून उंदीर काढायचा सोप्या भाषेमध्ये. हे पंत कवींचं काव्य. एक एक आर्या सांगतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पंत कवींची एक इतकी सुंदर आर्या आहे ना, वामन पंडितांची आर्या सांगतो. भांगार कांता द्वय कातराया. लक्षपूर्वक ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका. भांगार कांता द्वय कातराया, केल्या विधीने नरकातराया. जो न सापडे या कातराया, तोची नर योग्य होतो नरकातराया. कळलं असेल? हा अर्थ सांगतो तुम्हाला. अर्थ छोटा आहे, अर्थ लय मोठा नाही, जास्त मोठा नाही. भांगार म्हणजे सोनं, कांता म्हणजे स्त्री. सोनं आणि स्त्री, सोनं आणि पत्नी, सोनं आणि बायको, ह्या 2 काय आहेत? ह्या 2 कात्र्या आहेत. भांगार कांता द्वय कातराया, ह्या 2 कात्र्या आहेत. कशासाठी या कात्र्या तयार केल्या बरं? केल्या विधीनं. या विधीनं कशासाठी केल्या? नर कातराया, माणसं कापायला. नर, नर म्हणजे मनुष्य, मनुष्य कापण्यासाठी ह्या 2 कात्र्या तयार केल्या. केल्या विधीने नर कातराया, जो न सापडे या कातराया. जो या 2 कात्रीमध्ये सापडत नाही, सोनं आणि स्त्री या 2 कात्रीमध्ये जो सापडत नाही तोच नर योग्य होतो नरकातराया. अर्थ काय आहे? फक्त या 2 कात्रीमध्ये जो सापडत नाही तो नरका तरण्यासाठी योग्यतेला जातो, एवढाच अर्थ आहे. पण किती शब्दाचं जाळं तयार केलं बरं वामन पंडितांनी. एक सोपी आर्या सांगतो तुम्हाला. दिवाळीचे सण होता, महिला मंडळ बरं का, आता तुम्ही बोला. महिला मंडळ, दीपोळीचा सण होता. नवऱ्याने असे सुंदर कपडे तिच्या पुढं, सुंदर कपडे घातले आणि तिच्या पुढं जाऊन उभा राहिला.
आणि तिला विचारू लागला मी कसा दिसतो. आता तिला काय विचारायची गरज आहे, तिला माहिती आहे ना आपण कसे आहेत. सगळं माहीत असतं तिला, आपण कसे आहोत, काय आहोत, आपला स्वभाव कसा आहे, सगळं तिला माहीत असतं. काय विचारायची गरज आहे बरं तिला मी कसा दिसतो. आता त्याने विचारल्याच्या नंतर तिने इतकं सुंदर उत्तर दिलं ना. ती म्हणली मेघना तरी तात वधी जाणारा आला, तिची नाव आहे द्वादशी महातील पाचव्याला, त्याची संहिता पूजती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला मनी. त्याला तर कळलंच नाही, पण तुम्हाला तरी पुढं कळलंय. ती काय म्हटली त्याला तर कळलंच नाही. तिला यानं प्रश्न विचारला मी कसा दिसतो, तिने उत्तर दिलं मेघना तरी पुतात वधी जाणाराला. अर्थ सांगतो तुम्हाला, मग कळेल ती काय म्हटली तुम्हाला. ती मेघनाथ रिपू. मेघनाथ कोणाचा मुलगा आहे? रावणाचा. मेघनाथ रावणाचा मुलगा, त्याचा शत्रू लक्ष्मण. मेघनाथ रिपू, त्याचे तात म्हणजे वडील. लक्ष्मणाच्या वडिलाचं नाव काय? दशरथ राजा. तात वधी जाणाराला कोणाला मारलं दशरथ राजाने? श्रावण बाळाला. त्याची नाव आहे द्वादशी महातील पाचव्याला. 12 महिने. आता इंग्लिश स्कूलमुळे ते सगळे 12 महिने संपून गेले मामा. अवघड झाला आता. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक 12 महिने. त्यापैकी तिची नाव आहे द्वादशी महातील पाचव्याला. 5वा महिना कोणता? श्रावण महिना. त्याची संहिता शब्दाचा अर्थ होता अमावस्या. श्रावण महिन्याची अमावस्या. पूजती जे अस्तमानी. अस्तमानी म्हणजे सूर्य मावळायच्या वेळेस. श्रावण महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी सूर्य मावळायला कोणाची पूजा केली जाते? बोला कोणाची? आपण शेतकऱ्याची मुलं आहेत, शेतकरी आहेत आपण. श्रावण महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी सूर्य मावळाला कोणाची पूजा केली जाते? बैलाची. सगळ्यांनी बहुसंख्येने सांगितलं बैलाची. पूजती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला मनी. त्याप्रमाणे तुम्ही मला दिसता. कोणाप्रमाणे? आता कळलं. याप्रमाणे तुम्ही मला दिसता. काय अर्थ आहे? फक्त बैलासारखे दिसता एवढाच अर्थ आहे. पण शब्दाचं जाळं किती मोठं केलं, शब्दाची व्यापकता किती मोठी केली. हे काव्य जगाचा उद्धार करण्यासाठी नाही, तर निर्माण केलेलं काव्य आपली स्वतःची विद्वत्ता दाखवण्यासाठी निर्माण केलं. विठ्ठल व या पद्धतीचं संतांचं काव्य. संतांचं काव्य आपल्या शरीराला पोषक आहे. संतांचं काव्य. आता सध्याच्याला एक व्हायरल आला आणि त्या व्हायरसनी आपल्या संपूर्ण विश्वामध्ये, भारतामध्ये प्रमाण कमी आहे, चायनामध्ये जास्त आहे. कोणता व्हायरस आला? पोरव बोला कोणता? कोरोना व्हायरस. कशामुळे आला पोरव? कशामुळं? मांसातून तो कोरोना व्हायरस आला. बरोबर. तो जंतू मांसातून आला. आता लोकाला खा बरं म्हणा बरं. हात जोडते. एवढे 2-3 महिने तरी नको महाराज. सांगायची गरज आहे का आता माळ घाला किंवा आता खाऊ नका असं सांगायची गरज आहे? अहो 750 वर्षापासून ज्ञानोबराय सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आज आपल्याला लोकाला कळायला लागलं. आज आपल्याला कळायला लागलं. आज जर म्हटलं तर नको म्हणतात. का? कारण आपल्या शरीराची भीती वाटायला लागली. शरीर रोगाने ग्रस्त होईल. म्हणजे संतांचं काव्य हे आपल्या जीवनाला लाभदायक आणि सुखदायकच आहे. आपल्या हिताचा विचार करणारे फक्त एकमेव या जगामध्ये असतील ते फक्त संत आहेत. फक्त संत आहेत, दुसरं कोणी नाही. आपला फायदा आपला वापर करून घेणारी माणसं भरपूर आहेत, पण संत आपल्या हिताचा विचार. त्याची माझे हित
माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं हित फक्त संतांना कळतं, दुसरं कोणाला नाही. हिताहित देखती हानी कवना घेपती पुसोणी सिनहरती देती सुख. आपलं हित कशामध्ये आहे? फक्त संत पुसोणी सिनहरती. आपल्याला विचारून डोक्यावरून हात फिरवणारे आणि आपला सीन घालवणारे फक्त संत आहेत, दुसरं कोणी नाही, कुणी नाही. ज्ञानोबराय ते इतकं सुंदर बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. मुंडे साहेब, नारायणराव मुंडे इथं उपस्थित आहे. दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्या काळातला सांगतो बरं का, आता अवघड झालंय महाराज. दिवाळीच्या दिवसामध्ये आई आपल्याला झोपी घालून फराळ करत असते. करायची की नाही? 10 वाजता सगळ्या लेकराला झोपू घालायचं आईनं. आणि उद्याच्याला दिवाळीचा सण आहे, माझ्या लेकराला उद्याची दिवाळी खाता आली पाहिजे म्हणून आई लेकराला झोपी घालायची आणि लाडू असतील करंज्या असतील ते करायची. झोपू घातल्याच्या नंतर घुगे महाराज बरोबर लेकराला झोपू घालायची, मग ती स्वयंपाक करायची. आता ते सगळं गेलं बरं का. आता बचत गटाने सगळं आयतं मिळतं, लगेच फोन केला जातो, ते येतात तुम्ही सगळा दिवाळीचा फराळ घेऊन या बरं. असं घरी करायचं आपल्या हाताने लेकराला खाऊ घालावं असं राहिलंच नाही. असं आपल्या लेकराला आपल्या हातानं खाऊ घालण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो कशामध्येच नाही. आई दिवाळीच्या दिवसामध्ये, दिवाळीच्या सणाच्या आधी लेकराला झोपी घालून दिवाळीचा सण करत असते आणि मग दुसऱ्या दिवशी तो खाऊ आई आपल्या हातानं त्या लेकराला वाढते. ज्ञानोबरायांनी सुद्धा आपल्या ज्ञानाची दिवाळी करण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा खाऊ आपल्याला तयार करून ठेवला. आपली ज्ञानाची दिवाळी व्हावी यासाठी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर बोलतात. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. वाचकाला आणि ऐकणाराला, वाचका श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. माझी ज्ञानेश्वरी वाचणाराला ऐकणाराला ज्ञानाची दिवाळी करणारी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानाची दिवाळी म्हणून आपण अज्ञानाच्या झोपेमध्ये असताना जो दिवाळीचा खाऊ ज्ञानोबरायांनी तयार केला आपल्याला ज्ञानाची दिवाळी करण्यासाठी, तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल हे संतांचं काव्य ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांची जी ज्ञानेश्वरी निर्माण झाली याचा उद्देशच आहे तळागाळातल्या लोकाला परमार्थ करता यावा, यासाठी हा उद्देश आहे. बहुजन समाजाला परमार्थाच्या नौकेमध्ये, परमार्थाच्या गंगेमध्ये नाहता यावं यासाठीच ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले शांतीसी आले पालव नवे, असे असणारे संत, या संतांनी आपल्याला सुद्धा ज्ञानाच्या गंगेमध्ये नाहण्यासाठी, ज्ञानोबराय म्हणतात तिरे संस्कृताची गहने, कठीण गहन असणारे संस्कृतचे काठ, गहन कड तोडून काय केलं, रचिले मराठी शब्द सोपाने. तिरे संस्कृताची गहने तोडून मराठी शब्द सोपाने मराठीच्या पायऱ्या तयार केल्या. कशासाठी? ज्ञानाच्या गंगेमध्ये नाहता यावं आणि सहज उतरता यावं यासाठी ज्ञानेश्वरी सारख्या पायऱ्या तयार केल्या. किती पायऱ्या तयार केल्या ज्ञानोबरायांनी? 9033 पायऱ्या तयार केल्या. विठ्ठला असं असणारं संतांचं काव्य हे लोकांच्या हृदयापर्यंत जावं या उद्देश आहे. लोकांचं पोट भरावं हा उद्देश आहे संतांचा. ज्ञानोबरायांचा हाच उद्देश आहे, लोकांचं पोट भरलं पाहिजे, माझ्या लेकराचं पोट भरलं पाहिजे, यासाठी संतांनी काव्य तयार केलं. म्हणून संतांचं काव्य आपल्या हिताचा विचार करणारं काव्य. बरं, हे संतांचं काव्य साधू संतांनी निर्माण केलं कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये ही भावना होती की त्या भावनेमुळे त्या साधूच्या ठिकाणी या संसारामध्ये धन्यता प्राप्त झाली. अभंगाचं पैसे
अध्यायाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ती या संसारामध्ये धन्य आहे. अंतकरणामध्ये दया होती म्हणून जगाच्या उद्धाराचा मार्ग शोधला ज्ञानोबरायांनी. अंतकरणामध्ये दया होती म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला. अंतकरणामध्ये दया होती म्हणून भगवान बाबांनी या मराठवाड्यामध्ये हिंसाचार आणि अंधश्रद्धा मुक्त समाज करण्याचं काम केलं. अंतकरणामध्ये दया होती म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ते या संसारामध्ये धन्य आहे. अंतरात वसे. अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण होतो. ज्या साधूच्या अंतकरणामध्ये दया आहे ते या संसारामध्ये धन्य आहेत. आता खरं पाहिलं तर या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये संत हा उल्लेख नाहीये. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरे, यामध्ये संत हा उल्लेख आहे का? साधू हा उल्लेख नाही. मग तो कोणी असू द्या, समाजसेवक असेल, कोणी असेल, जर त्याच्या अंतकरणामध्ये दया असेल तो या संसारामध्ये धन्य आहे. उद्याच्याला छत्रपती महाराजांची शिवजयंती. अंतकरणामध्ये दया निर्माण होती. आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोक अत्याचार करतात, ही अंतकरणामध्ये दया निर्माण झाली सर्वसामान्य माणसाविषयी. आणि सर्वसामान्य माणसाविषयी दयेचा अंतकरणामध्ये पाझर फुटला छत्रपतींच्या. परिणाम काय झाला? या संसारामध्ये धन्य झाले ते. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आता धन्यता प्राप्त होते मनुष्याला, परंतु धन्यता प्राप्त होत असताना आपणही म्हणतो का नाही कधी कधी स्वतःला मी धन्य झालो. म्हणून धन्यता ही व्यक्तिसापेक्ष धन्यता असते, कालसापेक्ष धन्यता असते आणि देशसापेक्ष धन्यता असते. काही धन्यता देशसापेक्ष असते. आपल्या गावचा समजा लायगावचा मनुष्य, त्यांनी कधी पंढरपूर पाहिलंच नाही. आपल्या गावचे घुगे महाराज त्याला म्हणले, अरे 50 वर्ष झालं तुझं वय, पंढरपूरला गेला सुद्धा नाहीस तू. पंढरपूर म्हणजे काय हे पाहिलं सुद्धा नाहीस तू. इतकी वर्ष झाले तुला, जन्माला येण्याचं सार्थकता नाहीये. एकदा पंढरपूर पहा म्हणजे तुला पंढरपूरचा सोहळा आणि आनंद, या हे शरीर मिळाल्याचं कारण आणि या शरीर मिळाल्याचा आनंद काय असतो ते तुला पंढरपूर पाहिल्याशिवाय कळायचं नाही.
मग त्याला महाराज घेऊन गेले. माऊलीच्या सोहळ्यामध्ये मजल दर मजल करत पंढरपूरपर्यंत गेला. माऊलीच्या सोहळ्याचा आनंद घेतला. पंढरपुरामध्ये गेला. चंद्रभागेचं दर्शन घेतलं. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढे आला. चोखोबरायांचं दर्शन घेतलं. चोखोबरायांचं दर्शन घेतल्याच्या नंतर नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. बारीला लागले आणि पुढे गेल्याच्या नंतर थोडं पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर वेशीची मुलगी असणारी कान्होपात्रा तिचं दर्शन घेतलं. आणि तसंच चालत चालत तो पुन्हा पांडुरंगाच्या समोर गेला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली. आणि मंदिराला प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर तो महाराजाला म्हणू लागला, महाराज आज मी धन्य झालो. हा सोहळा कधीही पाहिला नव्हता मी. खरंच मी आज धन्य झालो. मग एकादशी झाली. द्वादशी झाली. काल्याचा दिवस झाला. काला झाला. काला घेतला. एसटी मध्ये बसला. औरंगाबादला आले. औरंगाबादहून लायगावला आले. आल्याच्या नंतर घरी 1-2 दिवस प्रसाद सगळ्याला शेजारच्याला दिला. सगळं झालं. मग 8 दिवस निघून गेले. 8 दिवसानंतर मग पुन्हा तो पहिल्या रूटवर आला. 8-10 दिवसानंतर मग पहिल्यासारखं वागायला लागला. म्हणजे पंढरपुरामध्ये जी धन्यता प्राप्त झाली होती त्याला, ती धन्यता मग आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर मग ती गेली कुठं? ही धन्यता चिरकाल टिकणारी धन्यता नाहीये. ही धन्यता फक्त देशसापेक्ष धन्यता आहे. त्या देशामध्ये गेल्याच्या नंतर धन्य वाटतं. याचं कारण आहे फक्त देशसापेक्ष मिळालेली धन्यता. विठाल व्यक्तिसापेक्ष धन्यता. धन्यकाळ संत भेटी पायी मिठरी पडली तो. त्या संतांची भेट झाली. व्यक्तिसापेक्ष धन्यता. संतामुळे आपल्याला धन्यता प्राप्त झाली. काही माणसाला पैसा मिळाला तरी स्वतःला धन्य मानतो. ज्ञानोबराय तर इतकं सुंदर सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, येर बहुते कांचिया. इतरांची संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेणं काही माणसं त्याला सुद्धा धन्यता मानतात. 4 माणसं इथून पायी चालले. उन्हाळ्याचे दिवस आहेत. 4 माणसं पायी चालले आणि चालल्याच्या नंतर रस्त्याने जात असताना 4 माणसापैकी एका माणसाला मोत्याचा हार दिसला. मोत्याचा हार दिसला. दिसल्याबरोबर त्याने हात घातला. हात असा खाली वाकला हात घ्यायला. आणि घेता घेता तो बोलला की तुम्हाला जो मोत्याचा हार दिसायला पाहिजे तुम्हाला न दिसता मला फक्त एकट्याला दिसला. जो मोत्याचा हार तुम्हाला दिसायला पाहिजे तो तुम्हाला न दिसता मला दिसला. म्हणजे मी धन्य. पैसा मिळाला तरी स्वतःला धन्य वाटतं. मोत्याचा हार पाहिल्याबरोबर त्याला असं वाटलं की मी धन्य इतरांपेक्षा. तो मोत्याचा हार आहे म्हणून त्याने हात घातला आणि पाहिल्याबरोबर हात असा त्या मोत्याच्या हारापाशी गेल्याच्या नंतर त्याला कळालं हा मोत्याचा हार नसून तो साप आहे. मग पहिल्या क्षणाला तो मोत्याचा हार पाहिल्याबरोबर इतरांना मी तुमच्यापेक्षा धन्य आहे असा म्हणतो. त्यावेळेस तो मोत्याचा हार नसून तो साप आहे असं कळाल्याच्या नंतर मग त्याची धन्यता गेली कुठे? त्याची धन्यता निघून गेली. ज्ञानोबराय म्हणतात, व्याळा का हरा वरपडा झाली अनारा हर्ष आणि दरारा सरिसाची होती. साप पाहिल्याबरोबर त्याला दरारा निर्माण होतो आणि प्रथम क्षणी त्याने मोत्याचा हार पाहिल्याबरोबर त्याला हर्ष म्हणजे आनंद झाला. मग तो मोत्याचा हार नसून साप आहे हे कळालं. दरारा निर्माण झाला. म्हणजे त्याला वस्तू सापेक्ष ती धन्यता ती सुद्धा क्षणापुरतीच असते. विठ्ठल विठ्ठल. परंतु ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे ती धन्यता चिरकाला टिकणारी धन्यता. धन्य ते संसारी ते संसारामध्ये धन्य आहेत. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. ज्ञानोबराय दयेविषयी तर इतकं सुंदर बोलतात. दयेचा भाव सांगत असताना 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं असं चलून द्यायचं का थोडं. ज्ञानेश्वरी ऐकायला आवडेल ना? आवडलीच पाहिजे महाराज. ती ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबरायांनी 16व्या अध्यायामध्ये दयेचं वर्णन केलं. इतकं सुंदर बोलतात ज्ञानोबराय. त्या साधूच्या अंतःकरणामध्ये दया असते कशी ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. पौर्णिमेचं चांदणं पडलंय आणि पौर्णिमेचं चांदणं पडल्याच्या नंतर जसं कोजागिरी पौर्णिमेचं चांदणं पडलं आणि ते चांदणं तो चंद्र
तो चंद्रामृताचा वर्षाव करत असतो. चंद्रामृताचा. मग तो वर्षाव करत असताना ही गरिबाची झोपडी आहे, हा श्रीमंताचा बंगला आहे असं पाहतं का हो? महाराज पाहतं ते नाही. जेवढा चंद्रामृताचा वर्षाव गरिबाच्या झोपडीवर होतो तेवढाच श्रीमंताच्या बंगल्यावरती होतो. ज्ञानोबराय म्हणतात, दया तेची ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवडिता न कडसी साना थोर. लहान आणि मोठा तो चंद्रामृत कधीही पाहत नाही. तो चंद्र कधी लहान आणि मोठा, गरीब आणि श्रीमंत कधीही पाहत नाही. ज्ञानोबराय तर इतकं सुंदर सांगतात, त्या साधूचं अंतःकरण किती दयावान असतं. रस्त्याने एखादा मनुष्य चालला आणि त्याच्या पायामध्ये काटा मोडला. पायी काटा निहटे. ज्ञानोबरायांची इतके सुंदर शब्द आहेत ना. माऊली म्हणतात, पायामध्ये काटा मोडला. पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर जीवाला वेदना होत असतात. आपल्या पायामध्ये काटा मोडला. आता तर नवीन पोरायच्या शिकलेल्या पोरायच्या तर पायामध्ये काटे मोडतात का नाही काय माहिती. पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर जीवाला वेदना होत असतात. ज्ञानोबराय म्हणतात, पायी काटा निहटे तव जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. तो साधू, त्या साधूच्या अंतःकरणामध्ये दया एवढी असते. जर पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर जीवाला वेदना होतात, तसं इतर लोक दुःखी असल्याच्या नंतर साधू दुःखी होत असतो. विठ्ठल तुका म्हणे सुखे पराविया सुखे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो दुसऱ्याच्या सुखामध्ये तो साधू सुखी असतो. साधू दुसऱ्याच्या दुःखामध्ये साधू दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखामध्ये साधू सुखी असतो. ज्ञानोबराय इतकं सुंदर सांगतात. ज्ञानोबराय म्हणतात, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जर उन्हाचा प्रवास करून आलो तर आपण काय करतो, बकेटीमध्ये पाणी घेतो आणि पाण्यामध्ये पाय ठेवतो. पाण्यामध्ये पाय ठेवल्याच्या नंतर, बरं का पोरो इकडं पहा, पाण्यामध्ये पाय ठेवल्याच्या नंतर बकेटीमध्ये पाणी घेतो, पाण्यामध्ये पाय ठेवतो. पाण्यामध्ये पाय ठेवल्याच्या नंतर डोळे शांत होत असतात. डोळ्याला असं ऊन लागल्याच्या नंतर डोळे लाल होतात, डोळे शांत होतात. ज्ञानोबरायांची ओवी पहा किती सुंदर आहे. ज्ञानोबराय म्हणतात, पावो शीतळता लाहे की ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावत जो. तो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुखी होत जातो. जसं पाण्यामध्ये पाय टाकल्याच्या नंतर डोळे शांत होतात, तसा दुसरा सुखी झाल्याच्या नंतर साधू सुखी होतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये साधू दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये साधू सुखी होतो. बरं का महाराज, आपलं ज्ञानोबराय लिहित बसले नाहीत बरं का. कशाला वेळ वायाला घालतील, कशाला वेळ वायाला घालतील. आपलं जर शोधायचं असेल ना, याच ओवीमध्ये शोधायचं, दुसरीकडे जायचीच गरज नाही. आपण म्हणजे कसे असतो, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी ते आपण आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःखी ते आपण. एखाद्याचा जर चांगला बंगला असेल तर याला कसं काय नव्हतं. एखाद्याची गाडी चांगली असेल तर याचं शरीर खराब होऊन जातं. बरोबर, म्हणजे इतरांचं सुख दिसत नाही ते आपण आहोत, ते आपण आहोत. एका माणसाचं पोट दुखत होतं, एवढं पोट दुखायचं, एवढं पोट दुखत होतं. डॉक्टरकडे गेला, एक्सरे काढला, फोटो काढले, काही निघलं नाही. डॉक्टर म्हणले, काहीच नाही हो, काही नाही तुमच्या पोटामध्ये. का दुखतंय तुमचं पोट? बरं केव्हापासून दुखतंय बरं तुमचं पोट, म्हणजे मला अंदाज काढता येईल. तो म्हणला, शेजाऱ्याने गाडी घेतली तेव्हापासून माझं पोट दुखायला लागलं. आता त्याचं पोट किती एक्सरे काढला, किती दुर्बीनने त्याचं ऑपरेशन केलं, कसं राहील बरं त्याचं पोट. इतरांच्या दुःखामध्ये आपण सुखी असतो आणि इतरांच्या सुखामध्ये आपण दुःखी असतो. विठ्ठल अंतःकरणामध्ये दया असते, दया. साधू या कसा असतो हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी आईचं उदाहरण दिलं. आपल्याला साधू कसे आहेत, साधूचं अंतःकरण कसं आहे सांगता येत नाही. संतांची भेट, संत मिळणं दुर्बीण आहे. आपल्याला ते भेटू शकत नाहीत, आपल्याला ते कळू शकत नाही. भेटले तरी कळत नाहीत. बरोबर, संत भेटले तरी कळत नाहीत आपल्याला, आणि भेटलेले संत कळत नाहीत. आणि ज्यावेळेस संत निघून जातात त्यावेळेस कळून उपयोग होत नाही, त्यावेळेस संत निघून गेलेले असतात. परंतु आपल्याला या सृष्टीमध्ये संत कसे असतात किंवा संतांचं अंतःकरण कसं आहे, संतांचं अंतःकरण शोधायचं आहे ना आपल्याला. आईचं अंतःकरण पहा, म्हणजे काय होईल, आपल्याला संत कळू लागते.
मग आईचं अंतःकरण कसं आहे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. म्हणजे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी लेकुराचे हित जाणे किंवा वाहे वाहे माऊलीचे चित्त, या अभंगामध्ये तुकोबरायला आईचं वर्णन नाही करायचं. आईचं वर्णन करत बसत नाहीत जगद्गुरु तुकोबराय. त्यांना साधूचं अंतःकरण सांगायचंय की संतांचं अंतःकरण आईप्रमाणे असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता आईच्या अंतःकरणाकडे जाऊ आपण. आपल्याला संतांचं अंतःकरण शोधायचंय ना, मग आता आईच्या अंतःकरणाकडे जाऊ. आईचं अंतःकरण त्या लेकरावर प्रेम करणारं अंतःकरण असतं. पण ती लेकरावर प्रेम करते आई. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शाळेच्या पटांगणामध्ये 2 लेकरं खेळत होते. उन्हाळ्याचा वैशाख महिना होता, शाळेला सुट्टी लागलेली होती. 2 मुलं खेळतायत. डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन एका मुलाची आई रस्त्याने चालली होती आणि तिने पाहिलं आपला बाळ्या उन्हामध्ये शाळेच्या पटांगणामध्ये खेळतोय. आई त्या बाळ्याला म्हणते, बाळ्या उन्हामध्ये मरू नको, सावलीत मर. म्हणते का नाही? मर शब्दाचा अर्थ खेळ असाच होतो. तिला खेळ म्हणायचंय. आता बाळ्या इतका विचित्र आणि एवढा बिलिंदर असतो ना. बाळ्या म्हणतो, आई त्या शेजारच्या काकूचा काळ्या खेळतो, त्याला का बोलत नाहीस तू? मला का बोलते? ती म्हणते, त्याला मरू दे पण तू सावलीत ये. आता आईचे अंतःकरण इतरांच्या लेकरा बाबतीत आणि स्वतःच्या लेकरा बाबतीत. म्हणजे आपल्या स्वतःचा लेकराचा कळवळा असतो, इतरांच्या लेकराचा कळवळा नसतो त्या आईच्या अंतःकरणात. म्हणजे आईचं अंतःकरण आता कमी झालं संतांच्या अंतःकरणापुढं. आता आणखीन जवळ जाऊ आईच्या अंतःकरणापाशी. त्या आईला 2 लेकरं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आता इतरांच्या लेकराचं सोडून देऊ, तिच्याच लेकराविषयी बोलू आपण. तिला 2च अपत्य, एक मुलगा आणि एक मुलगी. आता महिला मंडळ बोला, तुम्ही जास्त प्रेम कोणावर करता सांगा? कोणावर करता? मुलावर करता का मुलीवर करता? तुम्ही सांगा बरं, कोणावर करतात हे जास्त प्रेम? हे म्हणतात मुलावर करतात. गैरसमज आहे यांचा, गैरसमज आहे. तिला 2 लेकरं आहेत. एक वेळेस घडलेला दृष्टांत सांगतो. ज्या संस्थांवरती शास्त्री बाबांनी माझी नियुक्ती केली, असं असणारे श्री संत भगवान बाबा संस्थान तागडगाव. भगवान बाबाच्या मावशीचं गाव होतं तागडगाव. श्री संत भगवान बाबांना 2 मावश्या होत्या. म्हणजे त्या 3 बहिणी, 3 बहिणी भगवान बाबांच्या आई धरून ह्या 3 बहिणी होत्या. त्यापैकी एक बहीण भगवान बाबांची मावशी तागडगावमध्ये दिली होती, सानप कुटुंबामध्येच. आणि दुसरी जी होती ती पिंपळनेरला जायभाई कुटुंबामध्ये दिलेली. म्हणजे 2 मावश्या होत्या भगवान बाबांना. जी तागडगावची मावशी होती भगवान बाबांची, तिचं नाव विठाबाई. तिला लेकरूबाळ झालं नाही. तिला लेकरूबाळ झालं नाही. मग तिने काय केलं? भगवान बाबाला पदरात घेतलं, आपल्या वटीमध्ये घेतलं. भगवान बाबाला दत्तक घेतलं तिने आणि आहे ती जमीन भगवान बाबांच्या नावची करून टाकली. त्या जमिनीसाठी 2 वर्षापूर्वी शास्त्री बाबांनी संस्थान निर्माण केलं आणि त्या ठिकाणी माझी नियुक्ती केलेली आहे शास्त्री बाबांच्या आशीर्वादाने. आता त्या आईचं अंतःकरण सांगतो तुम्हाला. आईचं अंतःकरण. त्या आईला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. एक मुलगा आणि एक मुलगी. आता त्या संस्थांवर एक वेळेस एक म्हातारी आली. प्रसंग सांगतो तुम्हाला घडलेला. म्हातारी आली, आपली आजी. त्या मुलाच्या लग्नाला, तिच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो होतो. तिने बोलवलं होतं, म्हणली बाबा लग्नाला या. गेलो लग्नाला. आता संस्थांच्या माध्यमातून हे लग्न हे करावंच लागत राहतात. आणि गेल्याच्या नंतर लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर 1 महिन्यानी आली ती. आल्याच्या नंतर तिला म्हणलं, आजी आता संसार तर व्यवस्थित झाला ना, आता व्यवस्थित परमार्थ करावा. आता काय मुलाचं लग्न झालंय, आता सुखी संसार झाला. आता काहीही चिंता राहिली नाही. आता भगवंताचं चिंतन करीत जा. हो म्हणली महाराज. बाबा म्हणली, बरं झालं तुम्ही आलात. माझ्या मुलाचं लग्नही व्यवस्थित झालं, सगळं व्यवस्थित झालं, मुलाचाही संसार झाला. असं बोलता बोलता आणखीन 10 मिनिटांनी मग तिने सुरू केलं, पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला तिने. म्हणली काय सांगावं. म्हणली बाबा लग्नाच्या आधी इतका चांगला वागत होता,
इतका चांगला होता म्हणले, सगळं ऐकायचा म्हणले, सगळं ऐकायचं. आता काही ऐकत नाही माझं, नुसता राब राब राबत असतो. सकाळी उठवतो, झाडून काढतो, शेणही टाकतो, पाणी भरीत राहतो, नुसता राब राब राबत असतो. बैल करून सोडलाय म्हणले तिने. ते काय म्हटली? बैल केलाय म्हणले, सारखा राबत असतो. त्याला सांगितलं तरी तो तसाच वागत राहतो, कितीही सांगावं पण तरी नाही, सारखा राबत असतो, रात्रंदिवस कष्ट करत राहतो. आणि ह्या मॅडम म्हणला, ती आजी सांगत होती, ह्या मॅडम उठत्यात, हा सकाळी सगळं झाडलोट झाल्याच्या नंतर हा चहा घेऊन जातो, त्या कॉटवरच बसलेले असतात, चहा घेत्यात. सगळं नुसता बैल करून सोडलाय, नुसता बैल झालाय. म्हणलं आजी जावई आहेत का? जावई? म्हणली हो जावई, माझा 10 खेड्यामध्ये जावयाचा कुणी हात धरीत नाही. देव माणूस मिळाला म्हणली जावई. माझ्या बबीला काडीचं काम करून देत नाही जावई. सकाळी उठते जावाई, झाडून काढतेत जावाई, शेणही टाकतेत, पाणी भरतेत, आणि माझ्या बबीला कॉटवर चहा नेऊन देतेत जावाई. दोघं सारखेच काम करतात का नाही? जावई तेच काम करतो, मुलगाही तेच काम करतो, करतात का नाही? पण एक झाला देव माणूस आणि एक झाला बैल. दोघही सारखंच काम करतेत, परंतु आईचं प्रेम मुलापेक्षा मुलीवर जास्त आहे. ज्ञानोबरायांचे उपकार आहेत, भगवान बाबांचे उपकार आहेत. बाबांचे तर या मराठवाड्यावरती, या महाराष्ट्रावरती अनंत उपकार आहेत. भगवान बाबांनी अंधश्रद्धा मुक्त समाज करण्याचं काम या मराठवाड्यामध्ये भगवान बाबांनी केलं. पहिली दिंडी चालू करण्याचं काम भगवान बाबांनी केलं. पहिला नारळी सप्ताह भगवान बाबांनी सुरू केला. क्रांतिकारी संत आहेत भगवान बाबा, एक दिव्य पुरुष आहेत भगवान बाबा. भगवान बाबांकडे संपूर्ण या मराठवाड्याचे संपूर्ण संत मंडळी भगवान बाबांनी घडवले. त्यांना संस्थान निर्माण करून देणं असेल, सप्ताह चालू करून देणं असेल भगवान बाबांनी, म्हणून भगवान बाबांकडे नेतृत्वही होतं. त्याच भगवान बाबाकडे, त्याचबरोबर भगवान बाबाकडे वक्तृत्वही होतं आणि भगवान बाबाकडे कर्तृत्व सुद्धा होतं. बाबांच्या कर्तृत्वाविषयी जर पाहायचं जर झालं, बाबांचं कर्तृत्व किती मोठं होतं. बाबांचं ज्यावेळेस बाबांचा प्रसंग घडला, बाबा नारायणगडावर असताना शरीराचा अंग कापावं लागलं आणि भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि भगवान बाबा फिरत राहिले, म्हणजे कोणत्या ठिकाणी जाता येईल हे पाहत राहिले. नारायणगड सोडल्याच्या नंतर नारायणगडच्या पायथ्याला खांबालिंबा म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी आश्रमाची स्थापना केली. भगवान बाबा तिथं 10-15 दिवस राहिले, पण ते अत्यंत जवळ आहे. पण इतक्या जवळ न राहता मग बाबा तागडगाव परिसरामध्ये आले. खोकरमोहला आल्याच्या नंतर भगवान बाबाला खोकरमोहकरांनी एक गडी दान दिली की बाबा तुम्ही या ठिकाणी राहा. तिथे एक 15 दिवस राहिले भगवान बाबा, परंतु गावाच्या मध्यभागी असल्यामुळे बाबालाही तिथं करमलं नाही. त्याचबरोबर भगवान बाबाची मावशी तागडगावला असलेली, बाबांनी शरीराचा अंग कापलं होतं. बाबांची मावशी रडत होती बाबांकडे जाऊ, लेकरा तू हे असं काय केलंस, माझ्याजवळ येऊन राहिला असतास तरी मी तुला सांभाळलं असतं म्हणले. आपली जमीन त्यावेळेस तिने भगवान बाबाला देऊन टाकली, पण तरीही बाबाला तिथं करमलं नाही. मग बाबाने धुम्यागड असणारा, आता सध्या ज्याला भगवानगड म्हणजे खरवंडीच्या तिथं भगवान बाबा आले. ज्यावेळेस भगवान बाबा भगवानगडावरती आले त्यावेळेस भगवान बाबांचं वय 50 वर्षाचं वय होतं. किती वर्षाचं? 50 वर्षाचं. 50 वर्षाचा माणूस आहेत हां, मामा असतील 50 वर्षाचे. तुम्ही आहेत ना? हां, 50 वर्षाचे मामा आहेत. तुमच्या मुलाचं लग्न झालंय? झालंय. त्या मुलाला सुद्धा आता लेकरं बाळा असतील. आता या वयामध्ये शरीर आता कोणतंही काम करू शकत नाही, शरीर थकलं, त्यामुळे त्यांनी मुलाच्या हातामध्ये संसार देऊन टाकला. आता शरीर या वयामध्ये काम करू शकत नाही. आता आपण स्थिर एका जाग्यामुळे ठाईचं बैसोनी या भावनेनं आता भगवंताचं चिंतन करावं. हा संसार आता मुलाचा आहे, या भावनेने सगळ्या जबाबदारी मुलाकडे देऊन टाकली आणि संसारातून बाजूला झाले. 50 वर्षाचा मनुष्य निसर्गतः संसारातून निवृत्त होतो. इच्छा नसली तरी शरीर त्याला निवृत्त करत असतं.
शरीर त्याला साथ देऊ शकत नाही 50 वर्षाच्या माणसाला. बाबांचं वय 50 वर्षाचं होतं. वय 50 वर्षाचं शरीराचं झालं होतं. त्याचबरोबर त्या शरीरामध्ये शरीराचा अंग कापल्यामध्ये रोगाने प्रवेश केलेला होता. रोगाने प्रवेश केलेलं शरीर भगवान बाबाचं, म्हातारपणाचं शरीर भगवान बाबाचं, त्या म्हातारपणाच्या शरीरानं रोगाने प्रवेश केलेल्या त्या शरीरानं भगवानगड निर्माण केलाय की तो चंद्र सूर्य असेपर्यंत तो टिकणार आणि तो असाच राहणार आहे. तो भगवान बाबांनी निर्माण केला. म्हणजे एवढीच क्रांती केली भगवान बाबांनी, एवढंच कर्तृत्व आहे भगवान बाबाचं असं नव्हे तर भगवान बाबांनी आंध्र प्रदेश असेल किंवा मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, इथपर्यंत भगवान बाबांनी तांग्याने प्रवास केलाय. आजही मध्य प्रदेशमध्ये भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी करतात. आंध्र प्रदेशमध्ये आम्ही कीर्तनाला जातो. आदिलाबाद जिल्ह्यामध्ये भगवान बाबाचं मंदिर आहे. तिथं आदिलाबाद जिल्ह्यामध्ये बरेच गावं आहेत. भगवान बाबा त्या गावामध्ये गेलेले. आता ते आंध्र प्रदेशमध्ये नसून आता तेलंगणामध्ये गेलं ते गाव. आता आदिलाबाद जिल्हा तेलंगणामध्ये जोडला गेला. पण भगवान बाबा तांग्याने प्रवास केलाय. भगवान बाबांनी एवढा प्रवास त्या म्हातारपणाच्या शरीराने रोगाने ग्रस्त झालेल्या त्या शरीराने भगवान बाबांनी केलाय. तो प्रवास त्याचबरोबर लोक जोडणं एवढंच नव्हे तर ज्ञानोबरायापासून ते भगवान बाबापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये एकमेव संत भगवान बाबा आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती केली. भगवान बाबांनी पहिली शाळा भगवान वारकरी संप्रदायामध्ये असा कोणताही संत नाही त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला. म्हणून शिक्षणाचा पासून शिक्षण घ्या असं बोलले. सगळ्यांनी चांगला मार्ग सांगितला. अंधश्रद्धा मुक्त परमार्थ करा सगळ्या संतांनी सांगितलं. परंतु भगवान बाबांनी आचरणात आणलं. भगवान बाबांनी पहिली शाळा भगवानगडावरती काढली. 10वी पर्यंत शाळा काढली आणि त्याचबरोबर खांब्याला सुद्धा भगवान बाबांनी शाळा काढली. म्हणजे भगवान बाबांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं. म्हणजे म्हातारपणाचं शरीर, रोगाने ग्रस्त असलेलं शरीर, त्या शरीराने 12 वर्षामध्ये जेवढं केलं ते चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारं केलं. विठाला कशासाठी आले हे संत? येथे उपकारासाठी. उपकार आहेत या साधूचे आपल्यावरती, उपकार आहेत भगवान बाबांचे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मग उपकार करतात म्हणजे उपकाराची भाषा बोलतात का? तर नाही. लटिके वचन नाही देही उदासीन. साधू अंत बोलत असताना लटिके वचन बोलत नाहीत. लटिके वचन नाही. पण शरीराचा अंग कापल्याच्या नंतर जिथं रक्त सांडलं तिथं पवित्र तुळस उगली. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. जिथं रक्त सांडलं तिथं पवित्र तुळशीचं झाड. देहावर उदास आहेत म्हणून हे करू शकते. देहाची उदासीनता आहे म्हणून देही. लटिके वचन नाही. साधूचं वचन लटकं नसतं. ज्ञानोबराय तर इतकं सुंदर बोलतात ना. ज्ञानोबराय म्हणतात साधूनं 12 अवगुणाचा संन्यासच घेतलेला असतं. साधूच्या वाणीनं 12 अवगुणाचा संन्यास घेतलेला असतो. ते 12 अवगुण ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर सांगितलं. विरोध वाद बडू प्राणिता पडाळू उपवास चळू वर्मस्पर्श आटुवेग विंदान आशा शंका प्रतारण हे संन्यासिली अवगुण जीवाच्या. ज्ञानोबराय इतकं सुंदर सांगतात. भुवई कुणाची न उचलावी. आपली वाणी अशा आपल्या वाणीमध्ये असे शब्द नसू नयेत. एवढं असं नियोजन आहे. आणि महाराष्ट्रातील सगळीच ख्यातनाम गायक मंडळी आणि मृदंगाचार्य आहेत. किती आनंद आला बरं सांगा बरं. हा आनंद विकत घेता येत नाही. घेता येतो का हो? एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजत मोकळ्या मनाने वाजत. ते त्यांनी किती जीव लावून गायलं बरं. तसं जीव लावून एकदा पुन्हा वाजा ना एकदा. असं सुंदर असं नियोजन आहे आणि आमच्या फड महाराजांचं मार्गदर्शन आहे. आणि फड महाराज आणि आपल्या गावचे नारायणराव मुंडे यांच्या माध्यमातून मला इथे येता आलं. जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात. मधुरावानी ओठी तुका म्हणे वावपोटे ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे ना सगळं शिकवते. ज्ञानोबराय बोलावं कसं हे शिकवते. खावं काय हे शिकवते. राहायचं कसं हे शिकवते. सगळं शिकवते ज्ञानोबराय. किती खाल्लं पाहिजे हेही शिकवते बरं का. आता विज्ञानामध्ये लोक आता डाईटवर असतात बरोबर मामा. डाईटवर असतात.
मग काही असे डाएट असा काहीचा कडक डाएट असतो ना, दिवसभर काही खातच नाहीत. आणि काही माणसं अशी असतात ना, ते दिवसभर चरतच राहते. हे उगा असं आता तर ते महाराजाची बी लोकांच्या नजरेमध्ये संकल्पना अशी आहे, लोकांचं नजरेतला स्कॅन असा आहे, महाराज बी असा पाहिजे, जबरदस्त ढेरी फेरी असला तर तो महाराज. एका टायमाला ज्ञानेश्वरी नसली तरी चालेल, पण हे लय मोठं पाहिजे. मग म्हणते काय महाराज होता रात्रीचा. हे म्हणजे ज्ञानोबराय तितकं सुंदर सांगतात, किती खाल्लं पाहिजे हे ज्ञानोबराय शिकवतात आपल्याला. ज्ञानोबराय म्हणतात अतिशय विषय न सेवावा, जास्तही खाऊ नये. काही माणसं नुसते चरत राहतात, जास्तही खाऊ नये. आणि काही माणसं इतका कडक उपवास धरतात, 8-8 दिवस काही खात नाही, नुसतं ज्यूस घेतात. काही माणसं नुसते ताकच घेतात. ज्ञानोबराय म्हणतात की तो सर्वथाही निरोधावा हेही नको, सर्वार्थाने त्यागलं पाहिजे अन्न असंही नको, किंवा दिवसभर खातच राहिलं पाहिजे असंही नको, असंही नको. मग किती खाल्लं पाहिजे? आपल्या फक्त जिभेला जेवढं पोटाला लागतं तेवढंच खाल्लं पाहिजे. नाहीतर माणसाचं कसं असतं, नेट लागल्याशिवाय लोक गप्प बसत नाहीत. जिभे आपण म्हणतो का नाही, नेट लागल्याशिवाय काही माणसं जेवायचं बंदच करत नाहीत. इथपर्यंत आलं की आता भरलं आमचं. पाणीसुद्धा टाकायला जागा ठेवीत नाहीत काही माणसं. एवढंही नको आहे, एवढंही नको. म्हणजे ज्ञानोबराय किती खाल्लं पाहिजे हे सुद्धा शिकवते. आई म्हटलं ना सगळं शिकवते. माऊलीला माऊली का म्हणतात, मग ते सगळं शिकवते माऊली. मग बोलावं कसं हे सुद्धा शिकवते. माणसाने मोठ्या माणसाविषयी कसं बोललं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, जगद्गुरु तुकोबरायांचं इतकं सुंदर शब्द आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या साधूच्या वाणीमध्ये मधुरासारखी शब्द असतात. मधुरा वाणी ओठी, मधुरा वाणी ओठी आहे, ओठामध्ये मधुरासारखे शब्द असतात. ज्ञानोबराय ते इतकं सुंदर बोलतात. साच आणि मवाळ मितले रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच असावे, मवाळ असावे, अल्प असावेत, मितले असावे, पण रसाळही असले पाहिजेत. काहींचे शब्द साच असतात, खरे असतात, पण मवाळ नसतात. बरं का, खरे असतात शब्द, पण ते कानाला सुद्धा ऐकू वाटत नाही. बाप मुलाला अभ्यास कर म्हणतो, खरं बोलतो, पण त्या मुलाच्या कानाला ऐकूच वाटत नाही. बापाने अभ्यास कर म्हटलं ऐकत नाहीत पोरं. म्हणजे साच आहे पण मवाळ नाहीये. कीर्तन झालं, बापलेक दर्शनाला आले, आणि बापलेक दर्शनाला आल्याच्या नंतर मला माहित होतं याचे वडील आहेत. त्याच्या पाठीवरून हात टाकला. म्हणलं बाळ हे तुझे कोण आहेत बरं? तो म्हणला माझ्या आईचा नवरा आहे. खोटं आहे? खोटं आहे का सांगा? खरं आहे, पण कानाला ऐकू वाटलं का हो तुम्हाला? खरं आहे पण कानाला ऐकू वाटलं नाही, म्हणजे मवाळ नाही. साच आहे पण मवाळ नाहीये. म्हणजे साच, साधूचे शब्द खरे असतात, त्याचबरोबर मवाळही असतात. साच मवाळ मितले रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबराय ते इतकं सुंदर सांगतात, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवे. ज्ञानोबराय ते ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी तर नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांच्या गुरु, भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये. हे माये माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये नवरसाने भरलेले सागरान. म्हणजे ज्ञानोबरायांचे शब्द नवरसाने भरलेले आहेत. असे मधुर गोड शब्द आहेत ज्ञानोबरायांचे. मधुरावाणी उठी संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आपण सगळी मंडळी इथं उपस्थित राहिलात, असंच बहुसंख्येने उपस्थित राहत जा आणि साधू संतांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करा. श्री संत भगवान बाबांचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करा. भगवान बाबांनी दिलेला संदेश आपल्या मुलांना शिकवत जा. शिकलेली मुलं आपण आता बरेच बहुसंख्येने शिकलेलो आहोत, बहुसंख्येने शिकलेलो आहोत. मुलांना शाळेमध्ये घालत जा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकवावं. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी हरिपाठाचे त्यांना संस्कार द्यावेत आपल्या मुलाला. त्याचबरोबर वडीलधाऱ्या माणसांचा आदर करावा. पशु
प्राणी मात्रांची दया आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. पशुसेवा करण्याचा प्रयत्न करावा. हा भगवान बाबांचा संदेश तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी, तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणी आणि आदरणीय गुरुवर्य शास्त्रीजी बाबा ज्यांच्या मुखातून मला ज्ञानेश्वरी शिकता आली तीच तुमच्या पुढं मांडण्याचाही मी प्रयत्न केला. जे काही त्यांनी दिलं असेल, कारण त्यांनी भरपूर काही दिलं, परंतु आमची झोळी फाटकी होती. आमच्या झोळीमध्ये जेवढं काही बसलं असेल तेवढं तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावरती आणि त्या उपकारामध्ये असेच आम्ही राहण्याचाही प्रयत्न करू ही अपेक्षा करतो आणि इथेच सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.